नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जीवनात संयम राखला तर आपलं अस्तित्व कुणीच संपवू शकत नाही। आजचा सुविचार आपण बघितला, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। ब्रेकनंतर पाहूया बातम्या। युवा स्वाभिमानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कृषी महोत्सवात 13 जानेवारीला शासन आपल्या दारी जिल्हास्तरीय महाराजस्व अभियान राबवण्यात आलं। यामध्ये 40हून अधिक कक्ष होते। व्हीव्हीपॅट जागृतीबाबत स्वतंत्र कक्ष होते। विविध योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं। उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्र्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं। सायन्स कोर मैदान येथे महाराजस्व अभियान आयोजित करण्यात आलं। शासन आपल्या दारी या मथळ्यांतर्गत झालेल्या महाराजस्व अभियानाचं उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार रवी राणा, महापौर संजय नरवणे, स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती, जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, सहाय्यक जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं। काही लोकांनी मला बालकमंत्री म्हणून संबोधलं, मात्र मला पालकमंत्री मुख्यमंत्र्यांनी बनवलं, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांनाच बालकमंत्री असं बोलले, असं ते यावेळी म्हणाले। प्रवीण भाऊंनी जेव्हा म्हणे या ठिकाणी सांगितलं की 22,000 कोटी रुपये आपण टाकले, तेव्हा मला खोटं वाटत होतं की 22,000 कोटी खरंच टाकू शकतात का। पण त्या दिवशी दुसऱ्या दिवसपासून सरी सिरियल पेपर मध्ये चालू झालं, प्रत्येक तालुक्यात किती पैसे टाकले गेले। त्या दिवशी त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणात सांगितलं की प्रवीण पोटेला जरी राजकीय इतिहास नसला, राजकीय जरी पाठबळ नसलं, तर प्रवीण पोटेला ट्युशन कोणाची लावायची गरज नाही। प्रवीण पोटे हा आमचा हुशार आहे। तुम्हाला मी पहिलेच सांगितलं की होत साठून प्रवीण पोटे पोट भरणारा नाही। देवाचं दिलं तर संपत नाही आणि हरामाचं आलं तर पुरत नाही, या विचाराचा मी आहे। मी सर्वांना अर्जुनपूर्वक सांगतो की 2019 या ठिकाणी आपण सुरुवात करतोय। हेच एक असं मैदान आहे की या ठिकाणी मागच्या वेळेस जर आपण पाहिलं तर आपले चालू खासदार अनंतरावजी अडसूळ यांचं या ठिकाणी आपले प्रधानमंत्री या ठिकाणी आले होते आणि जवळपास 2 लाख 2.5 लाख लोक सकाळी 10 वाजता जमले होते। ते हेच मैदान आहे की ज्याचा विजय या विजय ग्राउंड मध्ये मांडला गेला, त्याची सुरुवात मी आजपासून झाली सांगतो। हे तुम्हाला दाव्याने सांगतो, येणाऱ्या काळामध्ये प्रधानमंत्री सुद्धा आमचे नरेंद्र भाईच राहतील आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा देवेंद्रजी फडणवीसच राहील। काही लोक मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे असा कांगावा करतात। मी 22 कोटींचा निधी आणला व भेदभाव न करता सर्वांना सारखाच वाटला। हे सर्व अत्यंत जोशमध्ये पालकमंत्री बोलत असताना आमदार रवी राणा यांनी त्यांना पाणी पिण्यास दिलं। प्रवीण पोटेच आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा प्रवीण पोटेच राहणार आहे, असं एक महत्त्वाचा विषय आहे। हे सांगणं फार महत्त्वाचं आहे। अर्जुन महत्त्वाचं, कारण त्या काळामध्ये तुम्हाला जर आठवत असेल तर या ठिकाणी पीटी देशमुख, या ठिकाणी रासू गवई, दादासाहेब गवई या ठिकाणी झाले। त्यांनी आपल्या अमरावती जिल्ह्याला खऱ्या अर्थानं पाणी पाजलंय। त्या पाण्याची मला गरज नाही। दादासाहेब गवईंचं आणि पीटी देशमुखांचं पुण्य आहे का आज अमरावतीचे लोक पाणी पिऊन राहिले। यानंतरही पालकमंत्र्यांनी
चांगलंच तोंडसुख घेतलं। या साऱ्या प्रकारावरून पालकमंत्री जरा वेगळ्याच मूडमध्ये दिसले। पालकमंत्री स्वतःला मुख्यमंत्र्यांचा दर्जा देत आहेत का अशी चर्चा तेथील उपस्थितांमध्ये सुरू होती। यावेळी बोलताना आमदार श्रीकांत देशपांडे यांनीही उपस्थितांना संबोधित केलं। खेड्यापाड्यातून विविध कामासाठी येणाऱ्या लोकांना अधिकारी कर्मचारी कधीच जागेवर सापडत नाहीत, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की एक सोमवार निवडा, त्या दिवशी कोणतीही मीटिंग व शासकीय कार्यक्रम न करता सर्व कर्मचारी अधिकारी आपापल्या खुर्चींवर भेटले पाहिजे व जनसामान्यांची कामं झाली पाहिजे। यावर लोकांनी टाळ्या वाजवल्या। होत राहील, काम नाही झालं तर चालते, पण समोरचा भेटला तर पाहिजे सांगण्यासाठी। त्यामुळे माझी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की असा एक दिवस ठेवा सोमवार की ज्या दिवशी कोणीही मीटिंग बोलावणार नाही आणि सगळेच्या सगळे अधिकारी त्यांच्या खुर्चीवर भेटतील। याच्या पुढे सोमवारी जर कोणाला अधिकारी भेटला नाही तर मला सांगायला या। आपण विनंती केली आहे पालकमंत्र्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना की प्रत्येक सोमवारी जिल्ह्यातला प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या खुर्चीवर असला पाहिजे। आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील नाही होतील तो नंतरचा भाग, परंतु पहिले त्यांना आम्हाला भेटू द्या। भेटल्यावर अर्ध समाधान आमचं तिथंच होतं, नाही तर गदमेलं ओझ्यानं आणि शिंगरूमेलं हेलपाट्यानं अशी आमची अवस्था होते। ती व्हायला नको याची काळजी फक्त प्रशासनाने घ्यावी। या प्रसंगी आपल्या जिल्ह्यातले शहीद मुन्ना यांना श्रद्धांजली अर्पण करतो मी, आणि माझा देखील 1 महिन्याचा पगार 1,98,000 रुपये त्या कुटुंबाला, फेब्रुवारी महिन्याचा होणारा पगार त्या कुटुंबाला देण्याचं अभिवचन या प्रसंगी आपण सर्वांना देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमदार रवी राणा यांनी प्रास्ताविक करून राजस्व अभियानाबद्दल माहिती दिली। अभियानाच्या माध्यमातून त्यांना 8 दिवसामध्ये त्यांना घरकुल मंजूर झाला पाहिजे। त्यांचा जो घराचा पट्टा आहे तो त्यांना कायमस्वरूपी मिळाला पाहिजे। कलेक्टर साहेबांना विनंती करतो की ते जर खऱ्या अर्थाने त्यांना घर मिळालं तर एक चांगली श्रद्धांजली त्या परिवाराला दिल्या जाईल। आणि त्या परिवाराला जो जमीन नाही आहे, आपण शहीदाचा दर्जा त्याला दिलेला आहे, आपण शहीदांना नेहमी जमीन देतो, रोजगारासाठी काही निधी देतो, घरासाठी घरकुल देतो, शासनाचा BPL कार्ड असो, कुठल्याही प्रकारच्या योजना असो, त्या शहीदांना आपण प्राधान्य देतो। म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती आहे त्या कुटुंबाला अधिक ऑफिसमध्ये बोलू नका, पण त्यांच्या घरी जाऊन सगळ्या योजना द्या, त्यांच्या घरी आपले अधिकारी पाठवा आणि त्या योजना त्यांना मंजूर द्या, तरच खऱ्या अर्थाने त्यांना एक चांगली श्रद्धांजली आपल्या सगळ्यांच्या वतीनं दिल्या जाईल। कारण की आपण पाहिलं आरोग्य शिबिराच्या दिवशी अमरावती जिल्ह्याने विदर्भामध्ये सगळ्यात हायेस्ट आमच्या युवक आणि युवतींनी ब्लड डोनेशन इथे दिलं। 2200 बॉटल ब्लड इथे दिलं शहीदांना। खऱ्या अर्थाने त्यांना एक चांगली श्रद्धांजली सगळ्यांनी मिळून दिलेली आहे। मी सुद्धा मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे, ज्याप्रमाणे करकरे, सालस्कर आणि कामटे त्यांना जे आज शहीदांचा दर्जा दिला आणि त्यांना ज्या शहीदांना ज्या सुविधा दिल्या त्या पूर्ण सुविधा राज्य सरकारने आपल्या मुन्ना सोलरकर या परिवाराला दिल्या पाहिजे, हे सुद्धा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मागणी करणार आहे। त्याचप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये काम करताना एक पोलीस परिवार जो आमचे सतीश मढावी हे सुद्धा कर्तव्य बजावताना चांदूर रेल्वे इथे जेव्हा दारूच्या इथे त्यांनी धाड टाकली, काही दारुडे लोकांनी, गांजा पिणाऱ्या लोकांनी ऑन ड्युटीमध्ये त्या पोलिसाला तिथे मारलं, त्याची हत्या केली, ते सुद्धा एक दुर्दैवी घटना होती। त्यांना सुद्धा आपण त्यांना आर्थिक मदत केली, त्यांची सुद्धा रक्ततुला केली, हे सुद्धा एक दुःखाची बाब आहे। त्याचप्रमाणे शांतीलाल या अभियानामध्ये 40हून अधिक कक्षांचा समावेश होता। व्हीव्हीपॅट जागृतीबाबत स्वतंत्र कक्ष होता। शिवाय विविध योजनांच्या लाभार्थ्यांना येथे प्रमाणपत्रांचं वितरणही करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने शेतकरी, विविध क्षेत्रात कार्यरत नागरिक, महिला यांच्या समस्या जाणून उद्योग विकास, विविध प्रकारचे प्रशिक्षण, आवास योजना, आरोग्य योजना राबवल्या असं सांगत सर्वांगीण विकासाला चालना मिळाल्याचं ते म्हणाले। हा उपक्रम केवळ शिबिरापुरता मर्यादित न राहता वर्षभर नागरिकांच्या समस्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। आठवड्यातून एक संपूर्ण दिवस अधिकाऱ्यांनी नागरिकांसाठी उपलब्ध ठेवला पाहिजे असा सूर मान्यवरांचा होता। नागरिकांची या अभियानाला दरम्यान
मोठी गर्दी होती। कार्यक्रमात कृषी, महसूल, उद्योग, परिवहन, सेतू केंद्र, वनशिक्षण, पुरवठा, आरोग्य, महिला व बालविकास, पशुसंवर्धन, कृषी उद्योग, खादी व ग्रामोद्योग आदी विविध विभाग व यंत्रणांच्या 40हून अधिक कक्षांद्वारे नागरिकांना योजना व उपक्रमांची माहिती देण्यात आली। या अभियानाला सकाळपासूनच नागरिकांनी मोठी गर्दी केली। भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, नगरसेवक तुषार भारतीय, जिल्हाध्यक्ष जयंत डेहनकर, प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, स्नेहल कनीचे, शिरभाते, उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, तहसीलदार गजेंद्र मालठाणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा मौजा म्हसला व मौजा बडनेरा येथील भूमिपूजन सोहळा रविवारी घेण्यात आला। मौजा म्हसला येथील कृष्णानगर येथे पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, आमदार रवी राणा, महापौर संजय नरवणे यांच्यासह नगरसेवकांनी कुदळ मारून भूमिपूजन केलं। प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत परवडणाऱ्या घरांच्या योजनेचा मौजा म्हसला व मौजा बडनेरा येथील भूमिपूजन सोहळा 13 जानेवारी रोजी संपन्न झाला। तपोवन मार्गावरील मौजा म्हसला कृष्णानगर येथे झालेल्या कृष्णानगर येथील बांधकामाचं भूमिपूजन अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तसंच उद्योग, खनिकर्म, पर्यावरण व सामाजिक बांधकाम राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार डॉक्टर सुनील देशमुख, शिक्षण हक्क कायदा परिषद महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आमदार श्रीकांत देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती। महापौर संजय नरवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला खासदार आनंदराव अडसूळ, विधान परिषद सदस्य अरुण अडसड, आमदार रवी राणा, उपमहापौर संध्या टिकले, स्थायी समिती सभापती विवेक कलोती, पक्षनेता सुनील काळे, विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, गटनेता अब्दुल नाजिम अब्दुल रऊफ, गटनेता प्रशांत वानखडे, गटनेता चेतन पवार, गटनेता दिनेश बुप, मनपा आयुक्त संजय निपाणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांनी कुदळ मारून भूमिपूजन केलं। भूमिपूजन फलकाचं पीठ ओढून उद्घाटन करण्यात आलं। यावेळी मान्यवरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला अमरावती महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री कालीमाता मंदिरात हृदय केंद्रित ध्यान व तणावमुक्ती शिबिर आयोजित करण्यात आलंय। 14, 15 व 16 जानेवारी रोजी आयोजित या शिबिरात मार्गदर्शन प्रात्यक्षिक केलं जाणार आहे। हार्टफुलनेस ध्यान केंद्र अमरावतीच्या वतीने आयोजित निःशुल्क शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन श्री शक्ती महाराजांनी केलं आहे। हार्टफुलनेस ध्यान केंद्र अमरावती यांच्या वतीने हृदय केंद्रित ध्यान व तणावमुक्ती शिबिराचं आयोजन श्री कालीमाता मंदिराच्या सभागृहात करण्यात आलं आहे। 14 व 15 तसंच 16 जानेवारी रोजी सकाळी 7 ते 8 वाजे दरम्यान हे शिबिर होणार असून यामध्ये मार्गदर्शन व प्रात्यक्षिक देखील सादर केलं जाणार आहे। प्राणाहुतीच्या सहाय्याने हृदयाचं सौंदर्य अनुभवण्याकरता एक वेळ अवश्य भेट देण्याचं आवाहन श्री शक्ती महाराजांनी केलं आहे। श्री महाकाली माताजी की कृपा से, महाकाली माताजी की प्रेरणा से ध्यान यहाँ पे मंदिर में महाकाली माता शक्तिपीठ हिंदू शमशान भूमि मंदिर के विशाल प्रांगण में ध्यान केंद्रित तनाव मुक्ति शिविर का कार्यक्रम हमने रखे हुए है। ये ध्यान योग और तनाव मुक्ति, इस कारण ध्यान का ये कार्यक्रम हमने रखे हुए है। जो भक्त लोगों, जो भी भक्त लोग, जो भी मनुष्य है, उनके कम से कम उनके शरीर में कई प्रकार की बीमारी बोलो, कई प्रकार के उदासी बोलो, कई प्रकार की आलसीपना बोलो या कई प्रकार के न फुर्ती बोलो, तो ये सब शरीर के वजह से शरीर पूरा बज्जड़ होते जा रहा है। इस शरीर के वजह से माताजी की प्रेरणा से और हमारे कुछ भक्त लोग और जुड़े हुए हैं ध्यान शिविर वाले, तो वो लोग और हम लोग सब मिलके कल से हम प्रोग्राम यहाँ पे शुरू कर रहे हैं मंदिर के प्रांगण में। तो इस प्रांगण में सवेरे 7 से 8 बजे का कार्यक्रम रखे हैं ध्यान योग का, और 7 से 8 बजे कार्यक्रम में नाश्ते पानी का भी प्रोग्राम रखे हैं। तो सभी भक्तों लोग ज़्यादा से ज़्यादा अपनी तबीयत सुधारने के हिसाब से भी और ध्यान कैसा होता है और
जीवन में ध्यान कैसा करना है, कैसा होता है, ये सभी को माहिती होना चाहिए। उसके लिए हम लोगों ने सभी के लिए अनसंख्या गिनत में भक्तों लोगों को हमने मैसेज भी दिए है, सबसे बात भी करे है, सबको पसंद भी आ रहा है। कल से प्रोग्राम शुरू हो रहा है, तो आप लोग सभी जने यहाँ पे पधारिए ध्यान योग शिविर में। जय माता दी की। सिद्धार्थ मंगलम येथे JCI अमरावती व श्री ओसवाल महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं। स्वर्गीय अनुप मुथा व स्वर्गीय चंद्रकला भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित या शिबिराच्या प्रमुख अतिथी सौ नवनीत राणा होत्या। मोठ्या संख्येने दात्यांनी शिबिरात रक्तदान केलं। JCI अमरावती, जेसीरेट विंग, यूथ विंग व जेसीलेट विंग व श्री ओसवाल महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय अनुप अमृत मुथा व स्वर्गीय चंद्रकला सुभाष भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। 13 जानेवारी रोजी सिद्धार्थ मंगलम येथे आयोजित रक्तदान शिबिराचं उद्घाटन सौ नवनीत राणा यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी JC भरत बजाज, उपाध्यक्ष अभिजित सिंह, सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्सचे उपाध्यक्ष अभिजीतजी सेन, माजी अध्यक्ष कमल खंडेलवाल, विनय तन्ना, गिरीश चांडक, वरिष्ठ समाजसेवक सुभाष भंडारी, श्री ओसवाल संघाचे अध्यक्ष डॉक्टर चंदू सोजतिया, अभिनंदन अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष विजय बोथरा, नगरसेवक प्रणित सोनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। स्मृती दिनानिमित्त खर्चिक कार्यक्रम करण्यापेक्षा सामाजिक उपक्रम राबवून स्मृती दिन साजरा करण्यात आला। रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे। रक्तदानाने अनेकांचे प्राण वाचवता येतात। स्वर्गीय अनुप मुथा व स्वर्गीय चंद्रकला भंडारी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केलं। JC अध्यक्ष संतोष बेहरे, सचिव अक्षय काबरा, उपाध्यक्ष चंचल गोलेछा, संचालक सचिन शहाकार यांच्यासह प्रकल्प प्रमुख व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज के इस शुभ अवसर पर JCI अमरावती, यूथ विंग, जेसीलेट विंग एवं श्री महिला ओसवाल महिला मंडल की ओर से आयोजित इस रक्तदान शिविर में दिनांक 13 जनवरी को यह आयोजित किया जा रहा है और इसमें अभी तक लगभग 60 लोगों ने रक्तदान कर दिया है और सभी युवा इसमें बढ़ चढ़ कर हिस्सा ले रहे हैं। और इसी श्रृंखला में हमारे जो एक रक्तदाता है अंकित जी देलो सर, वो हमारे बीच उपस्थित है। मैं हमारे पूर्व अध्यक्ष प्रकाश जी नाम से निवेदन करता हूँ यह सर्टिफिकेट हमारी ओर से उन्हें प्रदान करें। साथ ही उनका साथ देंगे हमारे अध्यक्ष JC संतोष जी बेहरे। शाळा ट्युशनच्या निमित्ताने अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी आल्या खऱ्या, परंतु त्यामुळे मुलांच्या जीवाला व नागरिकांच्याही जीवाला धोका निर्माण झालाय। अपघाताला आळा घालण्यासाठी अल्पवयीन दुचाकी चालकांवर पोलिसांनी कारवाई केली। 12 जानेवारीला 39 दुचाकी डिटेन करण्यात आल्या। या अल्पवयीन दुचाकी चालकांच्या पालकांना बोलवून पालकांचंही प्रबोधन करण्यात आलं। अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी आल्याने अपघातांचं प्रमाण वाढलंय, तसंच मुलांचे व अन्य नागरिकांचेही जीव धोक्यात आहेत। त्यासाठी वाहतूक विभागाने अल्पवयीन दुचाकी चालकांवर कारवाईही केली। मात्र मुलांवर कारवाई करून उपयोग नाही, त्यांच्या पालकांनाही समजावलं पाहिजे हे लक्षात घेऊन पोलिसांनी वाहन चालकांच्या पालकांनाही आमंत्रित केलं। 12 जानेवारीला पोलिसांनी 39 अल्पवयीन मुलांच्या बाईक डिटेन केल्या। या 39 अल्पवयीन मुलांच्या पालकांनाही बोलवण्यात आलं, त्यांना सूचना देण्यात आल्या। विना परवाना दुचाकी चालवल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते। यावेळी बालक व पालक दोघांनाही शिक्षित करण्यासाठी सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक डॉक्टर उद्धव देशमुख यांचं प्रबोधन येथे आयोजित करण्यात आलं। अर्जुन ठोसरे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा अमरावती। अल्पवयीन मुलं जे 18 वर्षाच्या आतमध्ये आहेत त्या मुलांच्या जे गाड्या चालवतात त्यांना ज्याकडे लायसन नसतं त्यांच्या लायसन्स चेक करणे आणि त्यासाठी एक विशेष अभियान आम्ही सुप्रीम कोर्टाची रोड सेफ्टी कमिटी आहे त्याचे जे निर्देश आहे त्याप्रमाणे अल्पवयीन मुलांच्या लायसन्स आम्ही चेक करत होतो आणि ज्यांच्याकडे लायसन्स नाही आहेत अशा मुलांच्या गाड्या
आम्ही डिटेन करून ठेवत होतो. आज आम्ही असं ठरवलेलं आहे की ह्या गाड्या डिटेन करायच्या आणि त्या गाड्यांमधून आज त्या 39 गाड्या आम्ही डिटेन केलेल्या आहेत. या गाड्यांमध्ये आम्हाला जी मुलं गाडी चालवतात जे 18 वर्षाच्या आतमध्ये अल्पवयीन आहेत अशा पालकांना आपण नोटीस दिली आहे. नोटीसवरून त्यांना आता इथे आपण बोलावलेलं आहे आणि त्याच्यात आपण त्यांना समुपदेशन करणार आहे की तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत जी गाडी देता ती गाडी देणं किती धोकादायक आहे. कारण सुप्रीम कोर्टाचा एक सर्वे झाला आहे. त्या सर्वेनुसार जे विविध प्रकारे ॲक्सिडेंट होऊन लोकांना मृत्यू येतात किंवा जखमी होतात त्याचं एक महत्त्वाचं कारण अल्पवयीन मुलं आहेत आणि अल्पवयीन मुलं स्वतःसुद्धा बऱ्याच वेळा जखमी झालेली आहेत. यासाठी अल्पवयीन मुलं जखमी होऊ नये आणि त्यांच्या हातून दुसरं कोणी जखमी होऊ नये यामुळे आपण ही मोहीम आज राबवतो आहे. यामध्ये दुसरी एक गोष्ट इतकी महत्त्वाची आहे की अल्पवयीन मुलांना गाडी चालवता येते म्हणून आपण त्यांना गाडी देतो. त्याला गाडी जरी चालवता येत असली तरी त्याला 18 वर्ष येईपर्यंतची समज यायची असते. ती समज आलेली नसते. त्यामुळे अचानक एखादी घटना घडली आणि अचानक एखादा कॅओस झाला तर त्याचं स्वतःवरचं नियंत्रण सुटतं आणि त्याच्या हातून अपघात घडतो. त्या झालेल्या अपघातामुळे जे परिणाम होतात ते पुढील सगळे परिणाम सगळ्या कायदेशीर गोष्टींमध्ये अडकतात. ती केस आहे ज्याने चालवलं ती त्याच्यावर न होता त्याच्या आईवडिलावर होते. ज्यांनी त्याला गाडी ताब्यात दिली त्याच्यावर होते. ज्याची गाडी स्वतःच्या मालकीची आहे त्याच्या मुलाला दिली असेल, त्याच्या पाल्याला दिली असेल किंवा त्याच्या इतर नातेवाईकाला दिली असेल किंवा मित्राच्या मुलाला दिली असेल तर ज्याच्या मालकीची गाडी आहे त्याच्यावरती ती केस होते. आणि तो जो विम्याचा जो प्रश्न आहे इन्शुरन्सचा, तो इन्शुरन्सचा क्लेम हा त्या वयस्क माणसाकडून ज्याच्याकडे त्या गाडीचं RC आहे त्याच्याकडे होतं. कारण अल्पवयीनच काय कुठल्याही लायसन नसलेल्या माणसाकडे गाडी देणं हा नियमभंगच आहे कायद्याचा. परंतु जोपर्यंत काही गंभीर घटना घडत नाही तोपर्यंत ते नियमभंग असतं. वाहतूक पोलीस आपल्याला केसेस करतात ते नियमभंगाचे असतात. परंतु एखादा अपघात झाला, कोणी जखमी झालं, कोणी त्यामध्ये दुर्दैवी काही त्याचा घात झाला, मृत्यू झाला तर त्या गोष्टीचा इतका भयंकर परिणाम होतो की त्या गुन्ह्यामध्ये त्या गाडीच्या मालकाला ओनरला अडकतो आणि त्याला विनाकारण मनस्ताप होतो आणि त्याला मग या सगळ्या गोष्टीचा परिणाम गंभीर होतो. आम्ही त्या आईवडिलांना पालकांनाही नम्र आवाहन करू इच्छितो की तुम्ही या मुलांना गाडी देऊ नये. त्यांनी गाडी दिल्यामुळे त्यांचे काय प्रॉब्लेम होणार आहेत ते तर होणारच आहेत. तुम्ही स्वतःसुद्धा त्यामुळे संकटात येऊ शकता. यामुळे त्या मुलांनी गाडी चालवताना तो जखमी होईल तेव्हा त्याचा काही म्हणजे त्याला काही घातपात होऊ शकतो ही घटना तर आहेच आहे. पण त्याच्यामुळे इतरांना कुणाला होणं, म्हातारा माणूस आहे, रस्त्याने चालणारे आणखी दुसरे बालक आहेत यांनासुद्धा फार गंभीर जखम होऊन त्यांच्या जीवावर बेतू शकते. म्हणून सगळ्यांना नम्र निवेदन आहे की त्यांनी आपल्या मुलांना गाडी देऊ नये. गाडी देताना 100 वेळा विचार करावा आणि जी 18 वर्षाची मुलं कंप्लीट झाली असतील त्यांनी आपलं लायसन्स काढावं. लायसन्स काढल्यानंतर त्यांना गाडी द्यायला काही हरकत नाही. हे वाहन चालक काय करतात की त्यांचं जे सरकारी किंवा त्यांना जे कंपनीने प्रिस्क्राईब केलेलं जे सायलेन्सर असते ते सायलेन्सर काढून दुसरं सायलेन्सर लावून घेतात किंवा त्या सायलेन्सरमध्ये जी सायलेन्स करायला आवाजाचं सायलेन्सचं मतलब आहे शांत करायला, तो आवाज कमी करण्याला जो लावलेले इक्विपमेंट असतात ते काढून टाकतात आणि त्यामुळे असा खूप जोरात आवाज येईल असे जोरात आवाज घेऊन ते चालतात. मागच्या वर्षी आपण नो हॉर्न डेच्या निमित्ताने अशा हॉर्नसुद्धा बऱ्याच वेळ जप्त केले आहेत. यापुढेसुद्धा आपण ती योजना अंमलात आणणार आहे आणि मोठमोठे हॉर्न करणारे किंवा मोठमोठे हॉर्न आपण जप्त करून त्यानंतर ज्या गाडीमध्ये त्यांनी यामध्ये सुद्धा एक सूचना देऊ मी इच्छितो की ज्या गाडीचे तुम्ही सायलेन्सर चेंज करता किंवा सायलेन्सरचा आवाज जास्त होतो त्याचं तुम्हाला मॉडिफिकेशन म्हणजे ठरलेल्या प्रिस्क्राईबप्रमाणे गाडी जर नसेल तर त्याचं मॉडिफिकेशन म्हणजे त्याचं मॉडिफिकेशन केलेली जी गाडी असेल म्हणजे दिलेल्या स्ट्रक्चरपेक्षा जर वेगळं मॉडिफिकेशन कोणी करत असेल त्या कंपनीपेक्षा जर वेगळं काही त्यातून येत असेल तर त्याचे आपल्याला नियमभंग होतो आणि त्याचं रजिस्ट्रेशनसुद्धा आपण रद्द करू शकतो. तर असे वाहन आम्हाला सापडता आम्ही त्याच्यासाठी RTOला लिहून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची सुद्धा कारवाई करणार आहोत. नमस्कार श्रीमान, क्या शुभ नाम है? महेंद्र नागे. महेंद्र भाई, आप यहाँ पर क्यों आए?
वो मेरी लड़की की गाड़ी पकड़े। हाँ, क्यों पकड़े गाड़ी? वो लाइसेंस नहीं था। अच्छा, वो बच्चे के पास में लाइसेंस नहीं था, तो आपने वो गाड़ी चलाने क्यों दिया उस बच्ची को? वो अभी वो ट्यूशन जाती है और रात में उसको 8:30 बजते हैं और आटी सर के यहाँ वो CA के क्लासेस करते हैं। आपकी बात बिल्कुल सही है, आप भी पढ़े लिखे हैं, हम भी पढ़े। अपने ज़माने में ये बात नहीं थी, पहली बात। दूसरी बात, उस बच्चे की जान कीमती नहीं, फिर उनके हाथ में ये गाड़ी देना नहीं, ये तो गलती हो गई, गलत ही है। ठीक है, वो तो सुधार ली जाएगी। बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार। आपका शुभ नाम? दत्तात्रेय देवरे। दत्तात्रेय भाऊ? हाँ। क्यों आए आप? लड़के के पास लाइसेंस नहीं था, विदाउट लाइसेंस गाड़ी चलाया। अच्छा, आपने क्यों लिया गाड़ी चलाने को? नहीं, वो कैसा मैं बाहर हो गया था, घर में चाबी लगी थी, बच्चा लेके गया। अच्छा, और पकड़े गए? हाँ, ऐसा। आगे से ख्याल रखेंगे? हाँ, ख्याल रखेंगे, बिल्कुल गाड़ी देते ही नहीं वैसा। हाँ, बच्चे का जीवन बहुत कीमती है क्या नहीं? हाँ। नमस्कार। नमस्कार। आपका शुभ नाम? अतुल जोशी। हाँ, अतुल भाई, आप क्यों आए यहाँ पर? बच्चे को लाइसेंस नहीं थे, इसके लिए गाड़ी पकड़ी है। हाँ हाँ, इसलिए मैं आया हूँ। तो आपके बच्चे की उम्र कितनी? अभी रनिंग 16 साल, 2 साल टाइम है। 17 में पेरेंट्स के साथ में मिलता है, ऐसा सुना है मैंने। नहीं, ऐसे कोई कानून नहीं, 18 साल का कानून। खैर कोई बात नहीं। तो अब ये बताइए कि आपको आपका बच्चा बहुत प्यारा है, हर एक माँ बाप को इसके बावजूद आपने गाड़ी दिया? नहीं, इसका कारण है सर, इसका कारण ये है कि आज के ये शहरी युग में हर कोई कहीं दूर रहता है और बच्चे के पास इतना टाइम नहीं है तो कॉलेज प्लस ट्यूशन और घर हर मेंटेन करे। इसके लिए उसको माँ बाप की इच्छा हो ना हो फिर भी उसे गाड़ी देना ही पड़ता है उसका टाइम बचाने के लिए, क्योंकि हर जगह ऑटो से जाना हर जगह मुश्किल नहीं, मतलब मुमकिन नहीं होता है, हर जगह मुमकिन नहीं होता है। इसके लिए उसको ना इलाज उसको गाड़ी देना ही पड़ता है। या आप कोई भी पेरेंट्स को पूछ लीजिए, हर कोई इसका जवाब यही देंगे। वीज कंपनीतर्फे विद्युत सुरक्षा सप्ताह 2019चं आयोजन करण्यात आलं आहे। या अंतर्गत भित्तिचित्रकला स्पर्धा घेण्यात आली। विद्यार्थ्यांनी भिंतीवर चित्र काढून वीज वाचवण्याचा संदेश दिला। वीज वाचवण्याचा संदेश देण्यासाठी विदर्भ महाविद्यालयाच्या नजीकच्या शासनाच्या भिंतीवर उद्बोधनात्मक चित्र काढण्यात आले। वालकट जिन विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंता श्रीमती नागपुरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने विद्युत सुरक्षा सप्ताह 2019चं आयोजन करण्यात आलं आहे। या अंतर्गत भित्ती चित्रकला स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। रविवारी अनेक बालक बालिकांनी यामध्ये हिरिरीने भाग घेतला व भिंतींवर चित्रकला प्रस्तुत केली। माझं नाव नितीन मिलिंदराव मेश्राम, सहाय्यक अभियंता विद्युत निरीक्षक कार्यालय अमरावती। महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या विद्युत निरीक्षक कार्यालय अमरावती मार्फत दरवर्षी दिनांक 11 जानेवारी ते 17 जानेवारी या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो। त्या सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत विविध प्रकारचे स्पर्धा, ग्रामसभा, चर्चासत्र, परिसंवाद, रॅली इत्यादी प्रोग्राम आयोजित करण्यात येते। त्या अनुषंगाने आज दिनांक 13 जानेवारी 2019 रोजी डॉक्टर शासकीय तंत्रनिकेतन पॉलिटेक्निकच्या कंपाऊंड वॉलवर भिंती चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे। त्या भिंती चित्रकला स्पर्धेच्या अंतर्गत अमरावती शहरातील विविध शाळेचे विद्यार्थी सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी चित्र काढले आहे। मी सिद्धांत पुंडलिकराव आठवले, माणुसकी फाउंडेशनचा संचालक या नात्याने आणि माझे सर्व मित्रमंडळी संजय वर्मा, बिडोई साहेब, वराळे साहेब हे सर्व आम्ही या ठिकाणी समोर नम्रता फटाका भंडारावर बसले असताना समोरच्या भिंतीवर आम्हाला चित्रकला स्पर्धा ही लहान लहान मुलं आपल्या कर्तृत्वाने स्वकर्तृत्वाने चित्र काढत आहेत असं आम्हाला दिसलं। आणि कसं आहे, मुलांचा एक उत्साह वाढवण्यासाठी आमची हे माणुसकी फाउंडेशन नेहमीच सक्रिय असते। म्हणून त्या प्रीत्यर्थ आम्ही या सर्व मुलांना आमच्या या संघटनेतर्फे चॉकलेटचं वाटप केलेलं आहे। यात सर्वांचा सहभाग आहे आणि खरोखरच या चित्रकले स्पर्धेतून एक या शहराची सुंदरतासुद्धा वाढत आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना एक अट्रॅक्शनसुद्धा झालेलं आहे। या सप्ताहाच्या निमित्तानं आपण इथे सर्व यांना सहकार्य केलं। थँक्यू।
अभियंता भवन येथे सहकार भारती महाराष्ट्रतर्फे संचलित मच्छीमार सहकारी संस्थेचं अधिवेशन घेण्यात आलं। यावेळी प्रशिक्षण कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं। शेगाव नाका येथील अभियंता भवन येथे सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश द्वारा संचलित मच्छीमार सहकारी संस्थेचं अधिवेशन व प्रशिक्षण घेण्यात आलं। महाराष्ट्रातील सर्वच मच्छीमार सहकारी संस्थांपुढे अनेक प्रश्न उभे आहेत। या क्षेत्रामध्ये व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात असहकार्याची भावना निर्माण करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये नवीन उपाय शोधण्यासाठी सर्व मच्छीमार सहकारी संस्थांनी एकत्र येऊन विचार विनिमय करण्याची नितांत आवश्यकता आहे। त्यासाठी हे आयोजन करण्यात आलं। तसंच अधिवेशनामध्ये प्रशिक्षण देखील देण्यात आलं। रेसिडेन्शियल हे प्रशिक्षण असतं, ज्याच्यामध्ये आमच्याकडे हॉस्टेलची सुविधा आहे, त्याचाही सुद्धा लाभ मच्छीमार बांधव घेतील। आणि येणाऱ्या काळामध्ये आपण बरेचशा प्लॅटफॉर्मवर आपण भेटू आणि या विषयावर आपली चर्चा आपली या अशा कार्यक्रमांच्या निमित्ताने होत राहील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। आयोजकांनी मला इथे बोलवलं, त्याचप्रमाणे मच्छीमार संघटनेचे नेते युवा संवाद प्रतिष्ठानतर्फे राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली। मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला। जागर मा जिजाऊंचा या विशेषांकाचं प्रकाशन येथे करण्यात आलं। मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात मा जिजाऊंची जयंती साजरी करण्यात आली। युवा संवाद प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। जागर मा जिजाऊंच्या या विशेषांकाचं विमोचन येथे करण्यात आलं। प्राध्यापक शोभा रोकडे या सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माजी महापौर विलास इंगोले हे होते। यावेळी मनपा पक्षनेता, मनपा विरोधी पक्षनेता बबलू शेखावत, नगरसेवक दिनेश बुब, दैनिक वृत्तकेसरीचे संपादक प्रवीण आहुजा, मनपा उपायुक्त नरेंद्र वानखडे, झोन सभापती जयश्री डहाके यांच्यावर उपस्थित होत्या। जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। जिजाऊ व शिवरायांवर आधारित गाणे व पोवाडे स्वामिनी दिनकर तायडे यांनी सादर केले। या महोत्सवात राजेंद्र ठाकरे व कंचन मुरके यांनी लिहिलेल्या जागर मा जिजाऊंचा या विशेषांकाचं मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आलं। या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार विद्याताई देशपांडे यांना युवा संवाद प्रतिष्ठानतर्फे देण्यात आला। कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते। जय जिजाऊ, मी नितीन पवित्रकार। युवा संवाद प्रतिष्ठान द्वारा आयोजित जिजाऊ महोत्सव 2019 या वर्षीचे पहिलं वर्ष आहे। जिजाऊ जयंतीच्या निमित्तानं अमरावती शहरामध्ये सामाजिक शैक्षणिक राबावे अशी युवा संवाद फाउंडेशनची बऱ्याच दिवसापासून इच्छा होती, ती या वर्षात आम्ही पूर्णतास नेली। या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून शेख सुभान अली साहेब आहेत, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणावर काम केलं आणि हिंदू मुस्लिम समाजामध्ये एक चांगली वातावरण निर्मिती त्यांच्या या व्याख्यानाने झालेली आहे। असं सर्व धर्म समभावाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश देणारा आजचा जिजाऊ महोत्सव आहे। त्याचबरोबर अमरावती शहरातील नामांकित महिलांचा देखील आज आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहोत। त्यातमध्ये एक सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे ज्यांना आम्ही यावर्षी जिजाऊ पुरस्कार देत आहे, ते नाव म्हणजे विद्याताई देशपांडे, ज्या अमरावती महानगरपालिकेच्या पहिल्या प्रथम महापौर आहे आणि त्यांचा सत्कार करताना युवा समाज प्रतिष्ठानला आनंद होत आहे आणि याचा लाभ सर्व अमरावतीकरांनी घ्यावा अशी विनंती तुमच्या माध्यमातून या ठिकाणी करतो। धन्यवाद। जय जिजाऊ। तसेच अमरावती शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिला यांचा पण आम्ही इथे सत्कार घेत आहोत। सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करत आहे युवा समाज फाउंडेशनतर्फे। दीपा एज्युकेशन सोसायटी संचलित दीपा इंग्लिश प्रायमरी स्कूल व तखतमल इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचा वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला। गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार कार्यक्रमात करण्यात आले। येथे विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रम सादर केले। दीपा एज्युकेशन सोसायटी संचलित तखतमल व दीपा इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पेरेंट्स डे मोठ्या उत्साहात साजरा झाला। यावेळी दीपा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष NB जाजोदिया,
उपाध्यक्ष AR सिद्दीकी, लता सिंगई, सचिव रंगनाथ चांडक, कोषाध्यक्ष SS चांडक, जुगल किशोर पटेरिया, गोपालदास तापड़िया, बजरंग चांडक, जीन नॉर्मन, GJ तापड़िया, एडवोकेट VS लड्ढा, स्मिता संगई, मीना मालपाणी, JD पटेरिया, NB जाजोदिया, रंगनाथ चांडक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते 1ली ते 12वी पर्यंतच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विविध खेळांमध्ये प्रावीण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनाही स्मृतिचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आलं। यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी एक से एक नृत्य सादर केले। यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते। साईनगर येथील तकतमल इंग्लिश स्कूलच्या मैदानावर हा कार्यक्रम घेण्यात आला। स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त जोशी हॉल येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं। डॉक्टर किशोर फुले यांनी व्याख्यानातून विवेकानंदांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला। स्वामीजींनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आलं। जोशी हॉल येथे स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं। डॉक्टर किशोर फुले यांच्या व्याख्यानाचे आयोजन श्री सोहोनी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं। स्वामी विवेकानंदांप्रती श्रद्धा असणारे अनेक प्रेक्षक येथे उपस्थित होते। मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी या व्याख्यानाचा लाभ घेतला। तसंच स्वामी विवेकानंदांच्या पुस्तकांचे प्रदर्शनही येथे भरवण्यात आलं। त्यामुळे स्वामी विवेकानंद यांचं नाव आपल्याला कार्यक्रमात घ्यावं। स्वामी विवेकानंदांच्या एकंदरीत अलौकिक व्यक्तिमत्वाचा जर आपण वेध घेतो तर अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यामध्ये नरेंद्राचा स्वामी विवेकानंद आणि त्यानंतर संपूर्ण भारतभर भ्रमण आणि ह्याचं एकंदरीत सगळ्या त्यांच्या व्यक्तिमत्वाची जी खाटणी होती, कार्याची जी दिशा ही अत्यंत अलौकिक स्वरूपाची। खरं म्हणजे भारत ही रत्नांची खाण आहे असं म्हटलं। मी आज सकाळी एका ठिकाणी आमच्या कॉलेजमध्ये व्याख्यान देताना सांगितलं की 365 आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून मिरवणाऱ्या बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसंच संचालक व अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी बुलढाणा सिटी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। मात्र जिल्हा प्रशासनाने त्यांच्या उपोषणाची अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही। त्यांच्या उपोषणाला तब्बल 7 दिवस झालेत। जितेंद्र कायस यांच्या उपोषण प्रकरणी जिल्हा प्रशासन निर्धावलेलेच आहे। आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था म्हणून मिरवणाऱ्या बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन तसंच पतसंस्थेमध्ये करोडो रुपयांचा गैरव्यवहार करून गब्बर झालेल्या संचालक व अधिकाऱ्यांच्या चौकशीच्या मागणीसाठी बुलढाणा सिटी न्यूजचे मुख्य संपादक जितेंद्र कायस यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। अत्यंत सुयोग्य व न्याय्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या या उपोषणाची जिल्हा प्रशासनाने मात्र गेल्या 7 दिवसांमध्ये कुठल्याही प्रकारे दखल घेतलेली नाही। या प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाचे निर्धावलेपण सिद्ध होत आहे। हजारो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या बुलढाणा अर्बन सहकारी पतसंस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काही विशिष्ट अधिकारी कोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून पतसंस्थेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर घेऊन जात आहेत। हे विशिष्ट अधिकारी आणि काही संचालक मिळून पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार करून स्वतःच्या कोट्यवधी रुपयांच्या संपत्ती बनवत आहे।
मात्र काम करणारे प्रामाणिक कर्मचारी तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत। या कर्मचाऱ्यांना किमान 18,000 रुपये पगार द्या, पतसंस्थेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्या संपत्तीची चौकशी करा, पतसंस्थेचे सुपर ऑडिट करा यासह विविध मागण्यांसाठी जितेंद्र कायस यांनी दिनांक 7 जानेवारी पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। या उपोषणाची योग्य दखल घेऊन त्यावर उचित कारवाई करण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ एक पत्र पाठवून या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्याची सूचना जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांना केली आहे। अशा प्रकारे जिल्हा प्रशासनाने या प्रकरणापासून आपला पिच्छा सोडून घेण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतो। बुलढाणा अर्बन प्रशासनाचे सरकारी अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध तर नाही ना, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे। या प्रकरणाची तात्काळ योग्य ती दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने जितेंद्र कायस यांच्या मागण्यांची उचित दखल घ्यावी अशी मागणी होत आहे। गेल्या आठवड्याभरामध्ये कायस यांच्या उपोषणाला जनसामान्यांमधून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। तसंच बुलढाणा अर्बनचे प्रामाणिक कर्मचारी या उपोषणाला खुला व गुप्त पाठिंबा देत आहेत। संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी खासगीमध्ये चर्चा करत असल्याचं दिसून येत आहे। आपल्या मागण्या मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार कायस यांनी व्यक्त केला आहे। बुलढाण्याहून शुभम कायस यांचा हा रिपोर्ट। जर तुम्हाला आमचे सिटी न्यूज चॅनल टीव्हीवर दिसत नसेल तर ताज्या आणि निर्भीड बातम्यांसाठी आमचे चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तुम्हाला सिटी न्यूजवरील बातमी सर्वप्रथम पाहायला मिळेल। आपण फेसबुक व्हॉट्सॲपवरही सिटी न्यूजवरील ताज्या घडामोडी बघू शकता। वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची। आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा। आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भवन समोर, मोर्शी रोड, अमरावती। आमचा फोन नंबर आहे 9403-620-111 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in। अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा अमरावतीचं नंबर 1 चॅनल, फक्त सिटी न्यूज। बातमी आमची, विश्वास तुमचा।